काय आहे? बाबा बाबा मच्छी आहे मच्छी. मला ही का विकायला चालली? कुठं? नाक्यावरती बसते. बरं आहे जा, बरं आहे. 50 रुपयाचा एक, म्हणजे आम स्वस्त आहे मग. तो पण जिवंत मासा. काय चाललंय? काय दोघा नवरा बायकोंचं काय चाललंय? कैचीचा वापर काही जास्त झाला नाही. तिला बघ कसं गंज लागत चाललंय. तर बरं चला आता उपयोगात आणू सगळ्या वस्तू आपण. या नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे. तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, छान अशी सकाळची वेळ आहे आणि मी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. काल आपण मस्त पोपडी वगैरे खाल्ली, तुम्ही ब्लॉग पण पाहिलेत आणि जाम धमाल मस्ती केली आम्ही आणि तुम्हीसुद्धा ब्लॉगला खूप भरभरून प्रेम दिलं. तर चला तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आजच्या दिवसभरामध्ये आता काय काय होईल ते बघूयात. मोनिश झोपला आहे, तो अजून काही उठला नाही. मी जरा काल्लेरला पण जायचं आहे. मला थोडंसं आजपासून एक नवीन काहीतरी शिकण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे आजपासून. तर त्याचं काही साहित्य आणायला जायचं आहे. तर चला ते पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. तर म्हणून ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा. ओके. तर आता इथं भुर्जीसाठी मस्त कांदा टोमॅटो कापून घेते मी. पनीर भुर्जी बनवते टिफिनला घेऊन जायला मोनूला. आणि एकीकडे ठेवला आहे कोरा चहा. हे बघा, तर आता तुपामध्ये घेतलेत ब्रेड गरम करायला. कारण का मोनूचं कसं आहे, आमच्या मोनू एकदा कामावर गेला का तो लवकर येत नाही. मग त्याला मी नाश्ता, दुपारचं जेवण सोबतच देते सगळं. आता इथं आपली पनीर भुर्जी रेडी झाली मस्त गरम गरम. आणि इथे चपात्या बनवल्यात त्याच्यासाठी. आता का कुठं निघला बघा, कपडं बघ असं. खरंच कोण बोलेल? तू का आग्र्याचा पोऱ्या तुझा अवतारावरून तुझ्या ड्रेसिंग मग मावरा पकडायला काय? हा तू बुटा ते माखेल बुटा घालून करा चापटे मी तुला. इकडे बघा, यो पोऱ्या चालल्या आता मावरा पकडायला. काही गरज आहे का? हां, ड्रेसिंग बघा, ड्रेसिंग पोऱ्याची. खरंच एक नंबरचा कातोरी होशील. तर आता मोनिशला पण उठवलं आहे. मोनिश गेला आता फ्रेश वगैरे होऊन. नाश्ता वगैरे कधीपर्यंत बरं मी पटकन जाऊन येते कल्लेरवरून. तर त्याचीच गाडी घेऊन आता आली आहे मी. नाहीतर मला मग नाक्यावरून शेअरिंग रिक्षाने यावं लागेल. बरं टाईमपास होईल म्हणून तो त्याचा आवरत आहे तोपर्यंत बरं सगळं साहित्य घेऊन जाते. तर आता मी आले काल्लेरला कुसुम मॅचिंग सेंटरमध्ये. हे साईबाबा मंदिराच्या बाजूलाच शॉप आहे. तर चला आता घेते निघते. या आता तुम्ही पण नाश्ता करायला मस्त इडली वड्याचं. काल्लेरच्या येताना मग नाश्ता पण घेऊन आली. हे बघा बॉक्समध्ये काय आहे? बाबा बाबा मच्छी आहे मच्छी. तू खाते का छोण्या? छोण्या तू खातेच का बाबू? नाही खात? नाही नाही. बरं आहे गे. मला ही का विकायला चालली? कुठं? नाक्यावरती बसते. बरं आहे जा, बरं आहे जा. हा विकायचा व्यवसाय चालू करते काय मच्छी? बरं आहे गे. 50 रुपयाचा एक, म्हणजे आम स्वस्त आहे मग. तो पण जिवंत मासा. सेल लावले काय? 50 रुपया 50 रुपया 50 रुपये 1 पीस. याला पण जेवून जा बाई. जरा कस्टमर गोला घरी जरा बोंबलून जा. तर मंडळी, आजपासून मी एक छान अशी नवीन गोष्ट शिकणार आहे म्हणजे शिकण्यासाठी जाणार आहे. तर आजपासून मी क्लास जॉईन करणार आहे शिवणकामाचं. कारण की तुम्हाला पण माहिती आहे, मागच्या दिवाळीला आपण जाऊन कपडे शिवायची मशीन घेऊन आलो. जे पण वेळ भेटत नाही. याच्याने माझा 1 वर्ष जास्त निघून गेला. पण मी काय त्या मशीनला हात लावायला गेली नाही, की मशीन चालवायलाच गेली नाही मी. म्हणजे असं कधी कधी फॉलबिडिंग वगैरे मला हे करून द्यायचे किंवा मी थोडं शिलाई मारायची. वेळ भेटत नाही. या कारणामध्येच माझं वर्ष कसं निघून गेलं ते समजलं नाही. आणि मग त्या दिवशी बहिणीने कॉल केला, वनिताने. तिचा स्वभाव तुम्हाला पण माहिती आहे. ती इतकी मला भयंकर ओरडली. मला सांगते कशाला आणून ठेवली ती मशीन.
धूळ खायला आणून ठेवले का बोलते मशीन. जा ना क्लास लाव ना कुठेतरी, एक महिनाभर तरी जा ना, काढ ना वेळ. मग मी पण ठरवलं आता की बाई नाही बाबा, वेळ भेटत नाही, वेळ आपल्याला द्यावा लागतो, वेळ आपल्याला काढावा लागतो. हे मी ना जाम म्हणजे विचार केला की बरोबर आहे, वेळ तर कधीच नाही भेटणार. वेळ कसा काढू ते आपल्या हातात असतं. आपण काय बोलतो कोणते कामं करायचे असल्यावर, नाही ना मला वेळच नाही भेटत. कोणत्या ताईने सर सांगितलं हा हे करतेस का गं, आपण काय बोलतो नाही मला वेळच नाही, माझ्याकडे वेळच नाही. आपल्या सगळ्यांकडे वेळ असतो पण आपण तो काढत नाही. म्हणून मी ना तिचं ते बोलणं सगळं मनावर घेतलं आणि ठरवलं की 2026मध्ये जानेवारीच्या 1 तारखेपासूनच मी ब्लाऊज शिकायला जाणार, शिवण क्लास लावणार आणि ब्लाऊज शिवणार. माझी स्वतःची शिवायची आहेत मला, ती शिवणारच मी. चला फायनली आजपासून मी शिवण क्लास लावणार आहे आणि ते मला तुम्हाला सांगायला खूप भारी वाटतं. माझी पूर्ण लाईफस्टाईल, माझ्या दैनंदिन जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी होतात ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणून तुमच्यासोबत मला हे सुद्धा शेअर करावं असं वाटलं. तर कसं असतं बघा ताईंनो, आपल्याला कधीच वेळ भेटत नाही. प्रत्येक माणूस हा कामामध्ये आपापल्या कामधंद्यामध्ये व्यस्त असतोच, पण आपली आवड जोपासायला आपल्याला कधी वेळ भेटेल, आपल्या स्वतःसाठी आपण कधी जगणार आहोत. तर मी ठरवलं की नाही वेळ असा नाही भेटणार आपल्याला. वर्ष उलटून गेलं तरी काय शिवण क्लास करायला मला वेळ भेटलं नाही. वेळ भेटत नाही म्हणजे वेळ आपल्याला तो काढावा लागतो. म्हणून मी ठरवलं काही का असेल ना, थोडासा अजून त्रास होईल मला 1-2 महिने, पण मी शिवण क्लास आता लावणार म्हणजे लावणार. आणि बहिणीने पण जाम ढोस दिल्यात. पण वनिताचा स्वभाव तुम्हाला माहीतच आहे, अशा तिने मला ढोस दिल्यात ना, सांगते कशाला का आणून ठेवले एवढ्या मागाची वस्तू, ती घरामध्ये शिवायचे नव्हते तर कशाला पैसे गुंतवलेत. मी बोलले नाही बाय, मी जाईन, जानेवारीपासून मी क्लास लावणार. तर आता 1-2 दिवसापासून 2 दिवसापूर्वी जाऊन सगळं रिटर्न म्हणजे सगळं हे करून आली आहे, बोलणं वगैरे करून आली आहे. तर आजपासून मला जायचं आहे शिवण क्लासला. एकदाचा क्लास लावला म्हणजे ॲटोमॅटिकली वेळ काढू आपण. नाहीतर मग कसं आहे, चला 5 मिनटानंतर करू काम, 5 मिनटानंतर करू काम, असं करून करून आपला पूर्ण दिवस असाच निघून जातो. तर बरं चला अजून 1-2 महिने होईल मला थोडीशी धावपळ. तुम्हीसुद्धा मला म्हणजे हे करा, आशीर्वाद द्या की मी पटकन ब्लाऊज शिवायला शिकली पाहिजे. चला आता काय काय साहित्य घेऊन आले ते पण तुम्हाला पटकन दाखवते मी आणि लगेच कामं आवरायला घेते. कारण की 4 वाजता मला क्लासला जायला लागेल त्याच्यामुळे, आणि 4च्या आत मला सगळं आवरायचं आहे घरातली कामं. तर आता हे बघा काल्लेरवरून मी ना 2 अस्तरचे पीस घेतलेत आणि हा खडूचा बॉक्स पण घेतला एक. बरं चला कामातच येईल तो. त्याच्यानंतर हे मेजरमेंटचं टेप आणि सागर वेणीच्या पिना सांगितलेल्या ताईंनी त्या पण आणल्यात. आणि याच्यामध्ये हे आहेत सुया आहेत आज शिलाई करायच्या. आणि याच्यामध्येच मी ना दुसऱ्या पण सुया ठेवल्यात म्हणजे त्या हरवायला नको इकडे तिकडे म्हणून. हे बघा याच्यामध्ये मशीनच्या सुया आहेत, या 18 नंबरची सुई आहे. ओके चला आता सगळं तर आणून झालं आहे. आता आजपासून क्लासला जाईन आणि बघू आता कसं काय होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ही कैची तर मशीन घेतली ना त्याच दिवशी घेतली होती मी, पण कैचीचा वापर काही जास्त झाला नाही. तिला बघा कसं गंज लागत चाललं आहे. तर बरं चला आता उपयोगात आणू सगळ्या वस्तू आपण या. ओके चल. काय चाललंय, काय दोघा नवरा बायकोंचं काय चाललंय? हा हो ते जाम गर्दी भरली बरं. हा ग येते येते. आणि आमच्या भाऊने रांगोळी बघा कवरी मारी करले इकडे बघा. कोणला अकल ग रांगोळी करायला तिरूस माझा. हा मंडळी आता डायरेक्ट सकाळच्या नंतर संध्याकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केले ना. सगळे कामं बिमं आवरली ना मग गेलो क्लासला. आता डोलं पण आवरलं दुखताना माझं, कारण का रात्री पण जागरण होते व्हिडिओ एडिट वगैरे करायला त्याच्यामुळे. आणि आज पहिला दिवस होता क्लासचा, एकदम मस्त गेला. 2 घंटे कंटिन्यू मला मशीनवर बसायला पण भेटलं मस्त. आणि पहिल्याच दिवशी आज ताई बोलल्या की तुम्ही मशीन चालवायचीच प्रॅक्टिस करा म्हणून. तर कंटिन्यू 2 घंटे मी मशीन चालवली आज. खूप भारी वाटलं. म्हणजे चला काहीतरी आजपासून नवीन शिकण्याचा मी प्रयत्न करते आहे. जसं जसं काय होईल तसं तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगत जाईन. ओके आता बघू उद्या गेल्यानंतर उद्या ताई काय सांगतात करायला.
मग तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पण ते बघायला भेटेल. आणि बघू ताईंना विचारून मी तिथे क्लासमध्ये जर मला ब्लॉग शूट करू दिलं ते पण करेन. ओके चला आता तिकडनंच लगे गेली दुकानावर, कारण की सुक्या मिरच्या आणायच्या होत्या चटणी बनवायला. वाळलेल्या मिरच्या नव्हत्या ना लाल, तर मग त्या पण आणायला गेली तिकडनंच. तर सोपन भाऊंचं थोडंसं तिथे क्लिप शूट केली दुकानामध्ये त्यांच्या. ओके चला आता असो चिन्मय आला की मग तुम्हाला भेटते आता डायरेक्ट, कारण की थोडंसं चाय वगैरे बनवते. मग तो आल्यावर चाय वगैरे पिलं की जरा फ्रेश पण वाटेल मला, त्याच्यामुळे चला डोळे पण असे एकदम हे झालेत, दुखतात नुसते आता. भेटते आता चिन्मय आल्यावरतीच. झालं चल जा आता कामावरशाला हातपाय दाव, चहा बनवते जा चल. चला मंडळी आता येऊ आलाय कामावरून, संध्याकाळचे 6:15 वाजल्यात. हो ए तू कवर माठ होण्याची चापटीन बंदरी आहे. 6:15 वाजता मला झोप यायला लागली आता. जेवणाचं काय नाही आता, वरण भात आणि भाजीच बनवायची जेवणामध्ये. बरं झालं चिव हातपाय तुझा ना कपडे. चला आता एकीकडे ठेवले डाळ बनवत, वरण शिजायला ठेवले. ते आता भात झालं रेडी. हे बघा त्या मंडळी जेवायला मस्त वरण भात बनवले आज गरम गरम, आणि बटाट्याची चटणी, पापड, इथं लोणचा. मी बसले जेवायला, पोराला बी जाम भूक लागली.